एकंदरीत जे काही आता कल हाती येत आहेत त्या कलांमधनं आम आदमी पक्ष 27 जागांवरती तरी आघाडीवरती दिसतोय. म्हणजे अगदीच काही पूर्णपणे फेल गेलेला नाहीये पक्ष असं म्हणायला सुद्धा वाव आहे. केलेल्या कामाची कुठेतरी पोचपावती जी आहे ती मिळतीये. एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष असणं सुद्धा तेवढंच सशक्त अशा लोकशाहीमध्ये गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर आपची जी कामगिरी आहे ती सुमार होती, पण तेवढीही सुमार नव्हती असं म्हणायला वाव आहे का? नाही, आपची कामगिरी प्रचाराच्या बाबतीत सुमार होती असं म्हणणं चुकीचं ठरेल. आम आदमी पक्षाने प्रचार खूप चांगला केला. मात्र मूळ मुद्दा आहे की आपण आधी पण बोललो की भाजपकडे केवळ पंतप्रधान मोदी हे एकमेव नेतृत्व दिल्ली विधानसभेसाठी तरी नव्हते. भाजपने आपल्या संबंध देशातील सर्व नेत्यांचा उपयोग इथे प्रचारासाठी केला आणि अरविंद केजरीवाल यांना यावेळी तुलनेने स्वतःच्या मतदारसंघात खूप जास्त वेळ द्यावा लागला. म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शेवटी घरोघरी भेटी द्यावा लागल्या. छोट्या छोट्या समूहांना बैठकांमधनं बोलावं लागलं त्यांच्याशी. आणि आम आदमी पक्ष, अभय सरांनी आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता तसा, की आम आदमी पक्ष म्हणजे कोण, तर अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, आतिशी, फार फार तर राघव चड्डा, संजय सिंग, ही 5-6 नावं सोडली तर 7वं नाव आम आदमी पक्षामध्ये आपल्याला मिळणार नाही की त्या चेहऱ्यावर प्रचार करावा, की त्या चेहऱ्याने जर सभा घेतली किंवा 10 लोकांना बैठकीला बोलवलं तर त्या 10 लोकांच्या बैठकीला कोणी जावं. आता यातही पुढची जी 2-3 नावं आहेत तीच खूप महत्वाची आहेत. मात्र भाजपनी सगळ्या प्रकारच्या मतदारांना, म्हणजे भाजपनी इतके नेते दिल्ली विधानसभेत उतरवले होते की एका वेळी 70 विधानसभेत 70 प्रचार सभा जरी घ्यायच्या म्हटल्या तरी तितके नेते मंडळी एका वेळी दिल्लीमध्ये उपस्थित होते. तेव्हा तुमच्याकडे नेत्याचा चेहरा असणं हे जितकं महत्वाचं असतं तेवढीच प्रभावी नेत्यांची संख्या असणं हे देखील या ठिकाणी महत्वाचं असतं. रवी किशन खासदार, त्यानंतर खासदार मनोज तिवारी, खासदार बासुरी स्वराज, ही जी खासदार मंडळी होती यांनी केवळ आपापल्या लोकसभा मतदारसंघात नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना पूरक मतदार आहे, म्हणजे बासुरी स्वराज यांनी प्रोफेशनल्सच्या बैठका घेणं, विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या समूहाला संबोधित करणं, वकिलांच्या भेटीगाठी घेणं, वेगवेगळ्या घटकांच्या ज्यांच्यावर त्या प्रभाव टाकू शकतात आपल्या लोकसभा मतदारसंघांच्या पुढे जाऊन, अशा सगळ्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला. यात अरविंद केजरीवाल यांच्याकडे अतिशी हे एक नेतृत्व होतं, पण अतिशी यांना देखील काँग्रेसच्या अलका लांबा ह्या उमेदवार दिल्यामुळं कालकाजीत अडकून राहावं लागलं. म्हणजे केजरीवालांसाठी नवी दिल्ली आणि अतिशी यांच्यासाठी कालकाजी हे 2 मतदारसंघ प्रचंड एंगेज करणारे ठरले आणि त्यामुळे सगळी प्रचाराची मदार ही संजय सिंग यांच्यावर होती, राघव चड्डा यांच्यावर होती. कारण मनीष सिसोदिया यांनी यावर्षी आपला मतदारसंघ बदललेला आहे. यापूर्वी ते पटपडगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यावेळी मात्र त्यांनी अवध ओझा यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ऐन वेळेवर मनीष सिसोदिया यांनी मतदारसंघ बदलला. आता अशीही चर्चा होती की मनीष सिसोदियांना पटपडगंज मधनं पुन्हा जिंकून येऊ असा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदलला. कारण काही असेल, पण आणखीन एक महत्वाचा नेता मनीष सिसोदियांच्या रूपानं आम आदमी पक्षाचा व्यस्त राहिला. त्यामुळे या नेत्यांच्या पलीकडं संजय सिंग जे स्वतः तुरुंगात जाऊन आले होते, त्याच्यामुळे संजय सिंग यांच्याबद्दल भाजपने आपली सूक्ष्म यंत्रणा पडद्यामागनं राबवली. राघव चड्डांनी काही फार दिल्लीत प्रभाव टाकला असं म्हणता येणार नाही. त्यामुळं महत्वाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात व्यस्त राहणं याचा फटका आम आदमी पक्षाला निश्चित बसू शकतो. म्हणजे दिल्लीचे आम आदमी पक्षाचे नेते कोण किंवा प्रमुख चेहरा कोण, तर केजरीवाल. पण केजरीवाल सर्व 70 ठिकाणी यशस्वीपणे पोहोचू शकले का, किंवा त्यांना जसं हवं त्या प्रमाणात पोहोचू शकले का, तरी केजरीवालांनाही मान्य करायला लागेल की ते स्वतःला अपेक्षित प्रमाणात मतदारांपर्यंत किंवा आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. याउलट भाजप मात्र सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता यात काँग्रेसनी काय केलं, तर काँग्रेसनी ज्या पोटेन्शियल सीट्स होत्या की जिथे आपल्याला वाटतंय की आपल्या पक्षाची कामगिरी चांगली होऊ शकते, त्या काही विशिष्ट जागांवर फोकस केला होता. काँग्रेसला हे नक्की माहिती होतं की आपण म्हणतोय की आम्ही सत्ता मिळवणार पुन्हा, पण सत्ता आपल्याला मिळणार नाहीये. आपण किमान या विधानसभेत एक पक्ष म्हणून आहोत, सक्षम पक्ष आहोत, आपले काही नंबर्स आणणं हे काँग्रेसचं टार्गेट होतं. तर या पद्धतीनं आम आदमी पक्षांच्या नेत्यांची एक कोंडी होणं हे मला वाटतं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.